अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आहेत। त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय, सेवा, तोडगे जे मी सांगते ते नक्की करत जा। व्हिडिओ स्किप न करता बघत जा, कारण एखादा पॉईंट चुकून मी शेवटी सांगते आणि तो मुद्दा राहतो आणि मग तुम्हाला उपाय करण्याची वेळ येते किंवा उपाय चुकीचे होतात। त्यामुळे नक्की तुम्ही स्किप न करता माझे व्हिडिओ बघत जा आणि ते सांगितलेले उपाय करत जा। कारण हे जे उपाय मी सांगते ही बरेचसेच उपाय मी स्वतः करत असते आणि मला फरक पडलेला असतो, म्हणूनच मी हे तुम्हाला उपाय सांगते। बघा, एखादं काम खूप दिवस रखडलेलं आहे, तुमचं खूप दिवस अडकलेलं काम आहे, मग ते कुठलंही आहे। एखादा तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे, त्या प्लॉट खूप आवडलाय पण व्यवहारच होत नाहीये, म्हणजे त्या प्लॉट घेण्याची इच्छा असून सुद्धा त्या प्लॉटची खरेदी होत नाही। किंवा एखादं घर तुम्हाला पसंत आहे पण कमी जास्त रकमेमुळे ते घर घेण्याचं होत नाही, खूप दिवस झालं घर घ्यायचं होत नाही आहे। किंवा एखाद्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ती नोकरी तुम्हाला मिळणार असते पण ती मिळता राहिलेली असते। म्हणजे कुठलंही काम रखडलेलं आहे, अडकलेलं आहे, खूप दिवस ते कामच होत नाही। त्यासाठी अत्यंत असा प्रभावी उपाय नक्की करा। उपाय करून तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा। उपाय साधा आहे, सोपा आहे आणि अगदी व्यवस्थित केलात तर नक्की त्याचा फायदा आहे। बघा, आपल्याला एखादं काम अडकलं नाही म्हणून आपण कुठल्या तर भटजीकडे जातो, गुरुजींकडे जातो, कुंडली दाखवतो किंवा सांगतो, त्यावेळेला त्यांनी आपल्याला हजारो रुपये खर्च करून एखादी शांती करा म्हणतात, अंगठी करा म्हणतात, एक हा खडा वापरा, तो खडा वापरा असं सांगतो। पण मी जे उपाय सांगते ते तुम्हाला घरच्या घरी साधे सोपे उपाय आहेत, म्हणून तुम्ही करायला काहीच हरकत नाही। उपाय नक्की करत जा, त्याचा फायदा होणार। बघा, हा उपाय जो आहे तो अगदी जसाच्या तसा केला तर तुम्हाला त्याचं 100% नव्हे 1000% तुम्हाला त्याचं फळ मिळणार। साधा आहे उपाय। अखंड 9 तांदूळ घ्यायचे, न तुटलेले न फुटलेले लांब असे तांदूळ घ्यायचे। ते तांदूळ तुम्ही काय करायचे, 9 तांदूळ तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे। तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्या समोर तुम्ही बसायचं आणि तुम्ही बोलायचं, हे माझं काम अडकलेलं आहे, हे काम तुमच्या कृपा आशीर्वादानं माझं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचं आणि हे तांदूळ त्या हनुमानांच्या फोटोच्या चरणाजवळ अर्पण करायचं। समजा तुमच्या घरामध्ये फोटो नसेल हनुमानांचा तर तुम्ही मंगळवारी हनुमानांच्या मंदिरात जायचं। तुमच्या गावात कुठेही हनुमानांचं मंदिर असेल तिथे मंदिरात जायचं, हनुमानांच्या समोर बसायचं, 9 तांदूळ तुमच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्यायचं, तुम्ही तुमच्या मनात बोलायचं, हे माझं काम पूर्ण झाले। मग नोकरीचं असू दे, शेताचं असू दे, घराचं असू दे, कुठलंही कठीणातलं कठीण अडकलेलं काम, रखडलेलं काम असेल ते झालंय असं बोलायचं आणि ते 9 तांदूळ तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचे। 108 वेळा श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ म्हणायचं। जय बजरंगबली 11 वेळा म्हणा, ओम हम हनुमंते नमः 11 वेळा म्हणायचं आणि तुम्ही घरी निघून यायचं। हे तुम्ही मंगळवारी करा, बघा तुम्हाला ते रखडलेलं काम 100% पूर्ण होणार। हा उपाय तुम्ही नक्की करा। उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याचा कितपत फरक पडतो हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि ऑल बटनला क्लिक करा। त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील आणि माझे व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।